हेडलाईन्स नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे मुंबईमधून। मुंबईमध्ये आझाद मैदानात 3000 शिक्षकांचं आंदोलन सध्या सुरू आहे। आंदोलक शिक्षकांनी काही काळ बीएमसी लगतचा मार्ग हा देखील रोखलेला होता। रस्ता अडवणाऱ्या काही शिक्षकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सेवेमध्ये कायम करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचं हे आंदोलन सुरू आहे आणि जवळपास 3000 शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मुंबईच्या आझाद मैदानावरती शिक्षकांचं हे आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलकांनी अगदी काहीच वेळापूर्वी बीएमसी समोरचा रस्ता हा देखील रोखून धरलेला होता, परंतु त्यानंतर पोलिसांनी या सगळ्याच आंदोलकांना ताब्यात घेतलंय। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, एवढ्या मोठ्या संख्येने हे शिक्षक आंदोलन करतायत, काय नेमक्या यांच्या मागण्या आहेत? नक्की हे जे शिक्षक आहेत ते पहिले आझाद मैदानमध्ये प्रोटेस्ट करत होते आणि सडनली ते रस्त्यावर आले आणि रस्त्यावर येऊन त्यांनी रस्ता जाम केला। काही पहिले पोलिसांनी त्यांना सांगितलंही देखील की तुम्ही रस्ता सोडा, तरी देखील जेव्हा ते हटायला तयार नव्हते त्यानंतर पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि असं करून पोलिसांनी बऱ्याच शिक्षकांना देखील ताब्यात घेतलेलं आहे। जेव्हा शिक्षकांची आम्ही बोललो की कशा पद्धतीने तुम्ही या प्रकारचं प्रोटेस्ट का करताय, त्यांचं असं म्हणणं आहे की ते 2002 पासूनच परमनंट होण्यासाठी पिलर टू पोस्ट धावतायत, प्रत्येकांना भेटतायत, तरी त्यांना काही सोल्युशन भेटत नाहीये। त्याचबरोबर त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांचे जे ज्युनियर होते 2012चे त्यांना परमनंट केला, हे जुने असून देखील यांना परमनंट करण्यात आलेलं नाहीये। मात्र यासाठी त्यांचा विरोध आहे आणि त्यांनाही देखील परमनंट करा अशी मागणीसाठी ते आझाद मैदान येथे आलेले आहेत। 3000हून जास्त शिक्षक आहेत जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टहून इथे आलेले आहेत। त्यांनी रस्ता जाम केला, सध्या पोलिसांनी ताब्यात घेतला होता, काही लोकांनी रस्ता मोकळा करण्यात आलाय। जी अगदी धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आंदोलक शिक्षकांनी देखील काही प्रतिक्रिया आपल्या दिलेल्या आहेत, ते नेमकं काय म्हणतात आपण जाणून घेऊयात। रास्ता रोको आंदोलन आपने क्यों किया है? हम गए 2007-8 से कौन 15, 17, 20 साल हो गए हम कॉन्ट्रैक्ट बेस पर से काम कर रहे हैं। गवर्नमेंट हमारी तरफ कोई कभी ख्याल नहीं दे रही, परमानेंट का कुछ लाभ नहीं है। हम 15-20 साल से परमानेंट नहीं है, कॉन्ट्रैक्ट बेस पे बहुत छोटे से मानधन पे काम करते हैं। आप होता है हम पूरे महाराष्ट्र राज्य में से आए हैं सर। कौन से जिले में शिक्षक? मैं सोलापुर जिले में से आया हूँ, सोलापुर शहर। आपकी मांग क्या है? हमें जल्द से जल्द कायम किया जाए। आणि यानंतर थेट जाऊयात, सुप्रिया सुळे सध्या बोलतायत। मध्ये जर